नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आलो होतो मी शोरूममध्ये बजाजचं नाही का सर्व्हिस सेंटरला. गेल्या टाईम मी तुम्हाला बोललो नाही का सर्व्हिस सेंटरमध्ये एकदा अनुभव तुम्हाला दाखवतो मी. आता बघा किती वाजले, 9 वाजून गेले. शोरूम कितीला 9:30ला उघडतं आहे, 9 पावणे 9 वाजल्यापासून थांबलो आहे. अजून चालू नाही मला बजाजची गाडी अशी थांब. हे आवाज येत असेल हायवेचा, तो कधी चालू होते. नंबर आहे काय शोरूम आहे, अजून चालू नाही. 9:30 वाजले तर हायवेच्या जवळचं. किती वेळ झाला आहे, पावणे 9 वाजल्यापासून थांबलो. बघू आता किती वाजता येतात तुम्हाला सांगू. गाडी चांगली आहे, बाहेरच ठेवलेलं वाटतं मॅक्झिमम. तर टायर आपल्याला पण एवढंच दिले पाहिजे होतं, आपल्याला बारके टायर. ठीक आहे, बघू कधी येतं. आता आला आहे माणूस, आता काढायला लागला किती वाजता, 9:35ला. 9:35 होऊन गेले, आता शक्य काय सांगायचं बाबा. 8:30 वाजल्यापासून आलं आहे, 8:30 पावणे 9 वाजल्यापासून आलो. ते सगळ्या गाड्या काढतील बाहेर, त्याच्यानंतर सगळं काम कधी चालू होतं काय माहिती. हा चालू आता तर घेतला बाबा गाड्या आतमध्ये. 10:15 वाजता गाड्या आत घेतल्या. कधी इथे पण पेंडिंग गाड्या आहेत. बरं लवकर आलो, नंबर तर लागला. बघू काम कधी चालू होतं. बघू द्या बरं. काम चालू फास्ट, एवढे फास्ट काम चालवलं. जुना स्टाफ सगळा काढला वाटतं. बरं 10:15 10:30 तर झाला काम चालू. पहिल्यापेक्षा फास्ट काम चालू आता. सगळं जुना स्टाफ काढून टाकला एकदम फास्ट क्विक. 10:30ला घेतली गाडी बरोबर करायला. आपण भागतोय परमिट बंद करा, परमिट बंद करा. गुढीपाडव्याचे ऑफर दिले, 1 तासात गाडी डिलेवरी, लायसन बॅच परमिट काढून मिळेल सगळं बजाज शोरूमला. आणि आपण म्हणतो परमिट बंद करा. गुढीपाडव्याला एवढ्या गाड्या डिलेवर आहेत, इथं पेंडिंग आहे. हे नवीन गाड्या आहेत, नवीन गाड्या आहेत. चांगलं प्राईस पण 253 झाले आता. टाकायचं चालू काय अवस्था ओरिजिनल वाली. 2 लिटर 2.1 लिटर पोस्ट. पहिले ते काय आहे त्याच्यातून भरून घ्यायचे का.
घासून टाक, पावडर पडतो ना, ब्रेक मारून आपण सर्व्हिसिंग ट्रायलला चालू, ट्रायलला ना तर मागच्या फाटचं 11:30ला झाली राहुले आज, लय फास्ट झाली. पहिल्यांदा एवढं लवकर झाली माझीच गाडी. हां हां, तो बल्ब बिल्ब लावते ना, बल्ब वगैरे. कारण फर्स्ट टाईम एवढं नाही तर मी जेव्हा पण येतो ना या 11:30ला काम चालू होतं आहे. लवकर झाला. हां अच्छा. अरे याच्या कारणाने मी नाही का बाहेर करणार होतो, बोललो नाही का सर्व्हिसिंग होत नाही, पण बाहेर कसं कॉन्फिडन्स येत नाही रे काम केलं तर. सर्व्हिसिंग इथे यायचो ना, टाईम खूप जायचा त्याच्यामुळं बरोबर बोललो. हां हां, एक तास झाले, म्हणजे 10:30ला काम चालू केलं तरी 1 तासच झाले. पाण्यासाठी दुसरीकडे जावं लागतं. हां ते आहे म्हणा. आता ते जॅकसाठी मला त्यांचं काम होतं, थांबावं लागलं. अच्छा. पाण्या जर असले ना अजून हां प्रॉपर सगळ्यांना पेन्शन लवकर दिलं लागतं. नाही बरं आहे, असं एवढं फास्ट झालं तर कोण बाहेर जाणार पण आहे ना. इथे सर्व्हिस सेंटरमध्येच करतील. तरी सगळा स्टाफ चेंज केला ना सर्व आहे ना. आता घरी आलो होतो, मला अजून यकीन होत नाही की एवढा लवकर सर्व्हिसिंग झाली सर्व्हिस सेंटरमध्ये. आणि मी सकाळी गेलेलो 8:45ला, 8:45च्या आसपास गेलेलो. त्याच्या अगोदर पण येऊन थांबलेला एकदा, म्हणजे तो मंचवरून आलेला, त्याचा पहिला नंबर होता, माझा तिसरा होता नंबर. तर नंतर मग आता ह्यांच्या नंतर शोरूम झालं काहीतरी 10चा टायमिंग वाटतं चालू करायचा. तर त्यांची पब्लिक म्हणजे ते स्टाफ आला सगळा 9:15पर्यंत, 9:15 9:30पर्यंत स्टाफ आला. सगळ्या त्या आतल्या गाड्या लावलेल्या सगळ्या बाहेर बीर काढून सगळं त्यांनी म्हणजे कंप्लीट 10ला काम चालू, 10:30ला काम चालू केलं माझ्या गाडीवर. 10:30ला काम चालू केलं आणि बरोबर 11:30 11:40ला म्हणजे 11:40ला पूर्ण ट्रायल वगैरे मारून बिल वगैरे करून हातात गाडी देऊन टाकली त्यांनी. म्हणजे पेड सर्व्हिसिंग होती, ही पेडवाली होती. म्हणजे डायरेक्ट आता मी चौक झालो की यायला सगळ्यात म्हणजे एवढं वर्ष मी सर्व्हिसिंग करतो सर्व्हिस सेंटरमध्ये. तर गेल्या टाईमची सर्व्हिसिंग मी बाहेर केली, तुम्हाला सांगितलं नाही का. आणि आता परत मी शोरूममध्ये केली. तर म्हणजे एवढा एक्सपिरियन्स चांगला आला, म्हणजे फर्स्ट टाईम एवढं वर्ष करून फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स चांगला आला. आणि ते पण काय आला माहिती आहे का, कसं आहे आपल्याला जो मेकॅनिक पण चांगला भेटलेला, फास्ट काम करणारा होता. आणि तिथला जो जुना स्टाफ होता तो A to Z चेंज केला होता, A to Z सर्व्हिस सेंटरचा. नाहीतर त्या जो पहिल्याचा स्टाफ असता ना, जी मला गाडी दिली ना 11:30च्या आसपास, 11:30ला म्हणजे पूर्ण होऊन रेडी झाली, मग ट्रायल बिल मारून 11:45पर्यंत सगळं झालं. नाहीतर माझे 11:30ला काम चालू झालं असतं. तेव्हाचा स्टाफ असतं, एवढा स्लो स्टाफ होता पहिल्याचा. तो सगळा स्टाफ चांगला म्हणजे काढून टाकला जो होता पहिल्याचा. आणि बाकीचे आता जे नवीन भरलेत चांगले मेकॅनिक होते, पटापट काम केलं. सुपरवायझर वगैरे फॉलोअप बिलअप गेला, सगळे होते व्यवस्थित. आणि पूर्ण गाडी क्लिअर म्हणजे सगळे A to Z टायर बियर खोलून व्यवस्थित ते लायनर बिनर घासून सगळं इंजिन ऑइल सगळं टाकलं. म्हणजे गाडीत तर बाकीचा काही प्रॉब्लेम नव्हता. जी सर्व्हिसिंग करतात ती सर्व्हिसिंगच होती. पूर्ण ऑइल फिल्टर वगैरे चेंज करून एअर फिल्टर साफ सगळं. परत प्लग नाही का गेलेला बल्ब वगैरे टाकून ग्रीसिंग वगैरे पूर्ण झाला असता, पण तुमचं एवढंचं काम त्याच्यामुळे थांबला बोलला. नाही तर 1 तासामध्ये आम्हाला करायला लावली सर्व्हिसिंग. म्हणजे खूप म्हणजे त्याला तेच म्हटलं सर्व्हिसिंग दिली कशाला, इथंच तुमच्या इथे येतील. कधी कधी त्यांचं जरा पेमेंट वाढत नाही या पगाराचा इश्यू असतो कधी कधी. आता वरच्या वेळी माझा मित्रच होता, तर मला अरे सर्व्हिसिंगला लय टाईम लागला बोला गुरुवार, कारण गुरुवार असते सगळ्यांना सुट्टी असते आणि वेळी सगळेजण घेऊन येतात नाही का गाडी वगैरे. म्हणजे सर्व्हिस भेटली तर यापुढे पण कसं तिथंच सारखा, कारण की सर्व्हिस सेंटरमध्ये तुम्ही केली सर्व्हिसिंग ते कसं कॉन्फिडन्स सगळ्या गोष्टी तिथं अवेलेबल असतात. म्हणजे काय गोष्टी हे नाही होतात मध्ये केलं की कसं काही गोष्टी अवेलेबल कधी नसतात.
म्हणजे कधी नसतात. गेल्या टायमी तुम्हाला सांगितलं काय काय गोष्टीचं नाही का. तुम्ही मागचा व्हिडिओ बघू शकता नाही का, बाहेर मी जी केली सर्व्हिसिंग आणि आता केली. आता सॅटिस्फाईड पण आहे मी नाही का. हा परत आपण कधी प्रॉब्लेम आला तर जाऊ शकतो. त्याने ट्रायल बिल पूर्ण बॉडी पण पूर्ण फिट केली. जे आवाज येतो ना बोल्ड बिल सगळं म्हणजे काही सांगायला नाही लागलं, नॉर्मल केलं. ते माझा चांगला झाला सध्याचा. बाकीच्या काहीच नाही, पण आता सध्यासाठी चांगला होता. म्हणजे गाडी भेटली मला 1.5 तासामध्ये भेटली. दीड तास होतो मी, एक्स्ट्रा झाला. ट्रायल बिल मारून नाही का थोडा उशीर लागला तर चांगला होता नाही का, की बाबा शोरूमला सर्व्हिस तुम्हाला कसं दाखवून बनवलेला मी हा व्हिडिओ, की सर्व्हिस सेंटर नाही का व्यवस्थित भेटते. पहिल्याचा एक्सपिरियन्स माझा लय बेकार होता. आज जी सर्व्हिसिंग केली तो ठीक आहे. बघा हा आजचा असा संबंधित जर आवडला शेअर करा, लाईक